श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि स्वामी महाराज की जय।
आजच्या टाइम या 5 जणी आणि चाललाय हातात लावा निश्चित. इकडे बघा इकडे. जय मंगलम जय नमः पार्वतीश्वर महादेव विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवाय महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. केतकेश्वर भगवान की जय. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. शॉर्ट आला पहिल्यापासून सगळा. वेदिका सर ओंकार सीधे पकड़ के मारे. जा की पड़ा ईश्वरी त्यांना बस मध्ये. ए मध्ये मध्ये येऊ नका रे. दर्शन घेतलेले खाली बसून घ्या. नाही
बसून द्या मला बाकी सगळं. त्यांचं दर्शन झालं की खाली. ऐक की पहिले ही धर मी घेते थांब पायल करते हे असंच धर काय साईन करते इकडं ते फिरव सगळी बसलेली शिल्पीची मम्मी का खोका का नाही दादा खरं नसते एवढं खरं का त्यांच्या बरोबरीला नसतं बसायचं चालायचा विषय नाही ते आपले गुरु आहेत ना मग त्यांच्या बरोबरीला नसतं बसायचं लाव नाही लागत लाव अगं गरम एक 5 मिनिट शांत बसा. श्री जागीरदार संस्थान मठाचे विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे या ठिकाणी निमगाव केतकीमध्ये श्री केतकेश्वर महादेवच्या नगरीत आगमन झालेलं आहे आणि त्यांचे स्वागत करतो मी पहिल्यांदा तिथले परिवार समस्त ग्रामस्थ निमगाव केतकी यांच्यातर्फे. तरी आपले म्हणजे या आमच्या घरी पाय पददर्शन झाले भाग्यच आमचे. आमच्या परिवारामध्ये आणि आमचे हे संदीप जनार्दन शिकले आमचे चुलते आणि अक्षय चिखले म्हणजे सगळं धार्मिक परिवारात हे सुमित चिखले आणि मयूर चिखले आणि त्यांचा मुलगा आहे त्याची आरती म्हणजे महादेवाची रोज सकाळची नित्यनेमाने पाठच असते. कुटुंब मोठे 14 जण भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार आहे. 4 जणांची फॅमिली. दर्शन घ्या. परिचय असणं सगळ्यांचं महत्वाचं आहे. मठाचे शिष्य आहेत. आम्हाला 45 होते लग्न चालते म्हणजे तुमची वाली आणि 6 महिने चाललेलं म्हणजे आपलं की तुमच्या पार्श्वभूमी
पार्श्वभूमी सगळ्याला सांगा, कुठं ठरलं, काय ठरलं, कशा पद्धतीने ठरलं. बारामतीत दीक्षाविधीचा कार्यक्रम होता. त्यावेळेस तिथं महाराजांची भेट घेतली आणि आम्ही म्हटलं की तुम्ही तारीख द्या, पण ती तारीख श्रावण महिन्यात निघत म्हणजे वेळच नव्हता. नंतरची दिलती पण काय ऍडजस्टमेंट झालेली नाही. मग शेवट महाराजांनी सांगितलं की तुम्ही तारीख काढा. म्हणजे पहिलीच वेळ अशी घडली की तुम्हीच तारीख मला काढून कळवा. त्यानुसार आपण आपले ओंकार स्वामींनी आपले गुरु ओंकार स्वामींनी तारीख सांगितली. सगळं होम हवन हा कार्यक्रम घेतला आणि महाराजांनी त्या कार्यक्रमाला अनुमती दिली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या सानिध्यातच आपल्याला लघुरुद्र करायचा हा निश्चय आम्ही चिखले परिवारांनी केलेला होता आणि त्याला म्हणजे यश झालेलं आहे असं म्हणतो. आमचे भाग्य समजतो. खूप दिवस म्हणजे चाललेलं त्याचा योग आता आलेला आहे. म्हणजे इच्छा सर्वांचीच होती की महाराजांच्या सानिध्यातच आपल्याला करायचा आहे. आणि हा मला एकाला पण कुणाला करायला येत होतो, पण पूर्ण फॅमिली मिळून आम्ही म्हणजे एकत्र करून सगळं दर्शन घ्या. म्हणजे हा उद्याच्या कार्यक्रमातल्या त्यांची ओळख सगळ्यांना करून द्या. ते आपले शेजारी आमचे अतुल पाहुणराव हे हा शेजारीच ह्यांची मुलं पण आपल्याला म्हणजे मदत करायसारखी होतीच. म्हणजे त्या कार्यक्रमाला सगळे हे करायला त्यांचेच बंधू राहते म्हणजे औदुंबर पाहुणराव आणि आपल्याच मठाचे पाहुणरावचं मूळ गाव मालवण. आणि वीरभद्र मंदिराच्या स्थापनेला केलं होतं. पाहुणे मंडळी बार्शी मोहोळ म्हणजे अजून करमाळा इथून आलेली म्हणजे दर्शनाला तुमच्या बारामती पुण्यातून इथून आलेली म्हणजे. आणि ज्या महादेवाचे आपण करणार आहे तो आपल्या कितकेश्वर महादेव म्हणजे रथात जो महादेव असतो हा उत्सवमूर्ती त्याच महादेवाची. त्यामुळे आपण चिखले परिवार व समस्त ग्रामस्थ म्हणजे ग्रामस्थांचंही ह्याच्यात सहभाग आहे उद्या मोठ्या प्रमाणात. साधारण आपण 1200 ते 1500 लोकांचं नियोजन केलेलं आहे. विजय बाप्पू जटार म्हणून लिहिलेले ते पण धार्मिक आहेत आणि येणार असं म्हणजे सांगायची गरजच नाही की तुम्ही या, मनाने देतात सगळे. इथं पण पाहुणे मंडळी आहेत सगळे टेंभुर्णीचे ताबे काय हा एक भाऊ मोठा भाऊ म्हणजे आमच्यातला सिनियर. सर्वांनी चांगलं नियोजन केलं. या निमित्तानं देवाची आराधना होते, पूजा होते आणि सगळे एकत्र येतात. मुळात मी आणखी सांगेल तुमचेच पाहुणे ताबे मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी गेट टुगेदर कार्यक्रम ठेवायचं ठरवलं होतं परिवाराचा. काय करायचं याच्यामध्ये धार्मिकतेची जोड कशी द्यायची म्हणून त्यांनी गावातल्या महादेवाला लघुरुद्र करायचं ठरवलं. 25 जोड्या त्यांच्या 25 जोड्याच्या विविध ठिकाणी गेलेला परिवार सगळे एकत्र आले. एकत्र येऊन कार्यक्रम झाला आणि आतापर्यंत असं गेट टुगेदर तर मी पाहिलं नाही. म्हणजे एकामेकाची भेट पण झाली, सुखादुखाची देवाणघेवाण झाली आणि देवाची पूजा अर्चा पण झाली. त्या पद्धतीने तुम्ही पण करताय, आनंद आहे. सगळेजण एकत्र येत आहेत. असं सगळेजण एकत्र राहा, एकामेकाच्या सुखादुखात सहभागी व्हा. आणि जसं आज तुम्ही आम्हाला बोलवलंय तसं तुम्ही म्हणून एकदम मानवलाय. कारण आम्ही यायला येतो पण तुम्हीच तिकडे येत नाही. आणि ह्यात महत्वाचा रोल सगळ्यात आमचे गुरु ओंकार स्वामींचा आहे. म्हणजे 14 जणांचं व्यवस्थित त्यांनी
म्हणजे कसं काय करायचं, काय प्लॅनिंग व्यवस्थित केलं म्हणजे तुमची तारीख ही सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट ओंकार स्वामींनी केलं. बरं, छान योगायोग आला. आणि तुम्हाला पण आता येण्यासाठी मुहूर्त पण पाहिजे ना तिकडं. आता आम्ही जसं येण्यासाठी मुहूर्त लवकरच आहे, पुढच्याच महिन्यातला. नाही सुरुवात झाली, पण पुढच्या महिन्यातच सप्ताह आहे मठातला, 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मोठे महाराज आपल्या गावात आले होते. अनेक जणांना माहिती आहे, नाही माहित नाही. आमच्याकडे जी डायरी आहे त्या डायरीमध्ये महाराज लासूर्ण असेल, निमगाव केतकी असेल, बारामती असेल, बारामतीच्या परिसरातला असेल, या भागामध्ये महाराज फिरले होते. म्हणजे इथालच्या प्रत्येक शिष्यांची नोंद मठामध्ये जो वही आहे मोडी लिपीतली त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्या काळामध्ये महाराज आले होते. तसं आता तुम्ही त्यांच्या कार्यक्रमासाठी तिथे यायचं. 31 डिसेंबर 2006 मध्ये महाराज शिवैक्य झाले. आणि त्या वर्षापासून आमच्या अगोदरचे गुरुगिरी शिवाचार्य यांनी कार्यक्रम चालू केला की जे जे काही लांबपर्यंत शिष्य आहेत ते सगळ्यांना एकत्र करायचं, त्यांच्या माध्यमातून काहीतरी एकत्र येऊन कार्यक्रम करायचा, असं एक ठरवलेलं होतं. 2011 मध्ये महाराज एक्सपायर झाले. परत 2016-17 पासून आम्ही परत तो कार्यक्रम परत चालू केलाय. आमचं फक्त एकच म्हणणं असतं की प्रत्येकाने मठाला आलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण मोबाईलचं उदाहरण घेतलं, मोबाईलला चार्जिंग केल्याच्या नंतर उतरते, प्रत्येक भक्ताची चार्जिंग थोड्या दिवसानंतर उतरत असते. गुरुस्थानाला आल्याच्या नंतर चार्जिंग होऊन माणूस येतो, कारण ती आराध्य त्या ठिकाणी आहे. तुम्ही इकडे आल्यानंतर महाराजांचं दर्शन घेता. आता बारामतीमध्ये काही जणांचं झालं, काही जण बार्शीमध्ये आले, निमगावचे, काही जण परिसरामध्ये आल्यानंतर येऊन दर्शन घेतात. ते दर्शन करणं तर योग्यच आहे, परंतु मूळ स्थानाला येणं गरजेचं आहे. आपण काय म्हणतो, कुलदैवत, कुलगुरु परंपरा, कुलदेवी, त्याच्या मूर्त्या आपल्या देवारात असतात. महादेवाची पिंड असते, देवीची मूर्ती असते. आपण दररोज पूजा करतो, बेलफुल वाहतो, आरती करतो. परंतु वर्षातनं कमीत कमी 2 वेळा कुलदेवताला आणि कुलदेवीला जाणं जितकं गरजेचं आहे तितकंच कुलगुरु मठाला सुद्धा जाणं गरजेचं आहे. कारण आपला कुलाचार काय सांगतो, आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आपण तिथे त्या ठिकाणी जाऊन तिथालची थोडी का होईना सेवा केली पाहिजे. याला महत्व दिलं तरच आपण जे काही शरीररूपी ही जी काया म्हणतो याच्यामध्ये असलेला प्रत्येक जो दोष आहे तो फक्त गुरुपाशीच निघून जातो, अन्यथा निघून जात. प्रत्येक माणसाला विविध प्रकारचे दोष लागलेले असतात. आता आपण मोबाईलच्या जमान्यातले आहोत. प्रत्येकाने मोबाईल मध्ये पाहिलं की देव रुसल्याच्या नंतर गुरु असतात, गुरु रुसल्याच्या नंतर कोण नसतं. त्या पद्धतीनेच आहे. परंतु आपलं तत्वज्ञान खूप जुनं आहे. आता कोणी मोबाईल मध्ये सांगितलं म्हणून आपल्याला कळालंय असं नाही. आपली परंपरा ही जहीचा शिव तहीचा शिवाचार्य. ज्यावेळेस पासून देव आहे त्यावेळेस पासून त्याचे भक्त आहेत. आपण बघा, गावामध्ये मंदिर बांधलं आणि त्या मंदिरात जाणाराच कोण तयार झाला नाही, त्याच्या मंदिराचा उपयोग आहे का? तेव्हा मंदिर बांधलं, सगळं झालं, जाणारा तयार, पण गावातच कोण नाही म्हणलं त्याचं मोल का? गावाला महत्व नसतं आणि मंदिराला पण महत्व नसतं. तसं आपण आपली जी परंपरा आहे ती परंपरा पाळण्यासाठी थोडंफार तरी सरसावलं पाहिजे. आपले संस्कार आहेत ते पुढच्या पिढीला देणं, आपले कुलगुरु कोण आहे ते आपल्या पुढच्या पिढीला दाखवणं, कुलाचार काय सांगतो ते आपल्या पुढच्या पिढीला सांगणं, हे आपलं कर्तव्य. बघा, आपण घरामध्ये आता हेच उदाहरण, हे पोरग बसलेलं, उभा राहिलं, तुझं नाव सांग सगळ्याला व्यवस्थित व्यवस्थित मोठ्याने सांग. हा, हे तुमच्याच पाहुण्यांचा मुलगा. घरामध्ये काय, आडत दुकानाचा व्यवसाय आणि लहानपणापासून घरात बघितलं आजोबांचं वडिलांचं फोनवर बोलते ते. आम्ही 5 वर्षापूर्वी साधारणपणे आलो असेल, गावातले आमचे मित्रमंडळी वगैरे सोबत होती, जे की ऑदर समाजाचे होते. फक्त आमच्या सोबत येऊन कसं असते पाहायचं. नवीन पट्टाभिषेक झालेला आमचा, पाहण्यासाठी त्या निमित्ताने आम्ही 2018-19 मध्ये मंगळवेढ्याला जाता जाता त्यांच्या इथे थांबलो होतो संध्याकाळच्या वेळी. तर सगळे मित्र कंपनी आमच्या आलेले असे खाली बसले की हा एक तास काहीतरी बोलतोय. सगळ्यांना वाटलं यांनी फोनवरच बोलायला लागला काहीतरी. पण ती नंतर लक्षात आलं की घरामध्ये जसं बोलतायत तसं हा बोलायचा, कानाला हात लावलेला. आजचा धान्याचा भाव काय निघाला, सोयाबीन किती झाली, मक्याचं किती झालं.
म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तुम्ही जे घरामध्ये वागताय त्या पद्धतीने पुढची पिढी घडते. आता ते झालं मोबाईलच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त घरात आजोबांचे वडील धार्मिकतेमध्ये होते. म्हणजे आतापर्यंत आपण काय म्हणतो, स्वामींना शास्त्री म्हटलं जातं, स्वामींना पूजा करण्याचा अधिकार आहे. तसं आबांच्या वडिलांनी लिंगैक्य गुरुरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचं साधारणपणे 75-77 मध्ये टेंभुर्णीमध्ये अनुष्ठान घेतलं होतं 1 महिन्याचं. आणि त्या 1 महिन्यामध्ये महाराजांच्या सानिध्यात राहून पूजापाठ कसं करायचं, पूजापाठ कशा पद्धतीने मांडायचं हे सर्व जाणून घेऊन त्याचं स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करून घरातल्या सगळ्यांना संस्कार दिले. आणि संस्कार देऊन त्याच्यावर स्वामी लोकांकडे, म्हणजे यांच्याकडे आले का नाही माहित नाही, सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रात बऱ्यापैकी अनेक स्वामींकडे फक्त त्यांचं स्वयंपुरोहित म्हणून पुस्तक होतं, नाही तर दुसऱ्याचं नव्हतं. आणि एवढं काम बघून काशी जगद्गुरूंनी त्यांना शास्त्री ही पदवी दिली होती. नंतर ते कोळेकर महाराजांच्या सानिध्यात होते, अनेक कार्यक्रम केले. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, त्यांनी त्या परिस्थितीमध्ये होते, त्या आचरणात होते, म्हणून ते पुढच्या पिढीकडे दिले. आता तुमचं तेच काम आहे, तुम्ही ज्या पद्धतीने आलात, ज्या पद्धतीने महाराजांचा संपर्क केला, तसं आता पुढच्या पिढीला सुद्धा मठ काय आहे, मठाच्या परंपरा काय आहेत. आता आपण इथं जर विचारलं मानूरला आलेल्यांची संख्या हात, म्हणजे किती जण आले त्यांनी हात वर करा, एक हात दुसरा हात वर येईल फक्त. 3-4 ते पौर्णिमाने हात नाही ही गोष्ट झाली. पण मोजण्या इतके हातावर येतात. म्हणजे मठ आपणच पाहिला नाही तर आपल्या पुढच्या पिढीला दाखवणार काय, आपली परंपरा किती जुनी आहे हे माहित नाही. मठाचं जर सांगायचं झालं तर आपला मठ महाभारतकालीन आहे. ज्यावेळेस इसवी सन नव्हतं त्याच्या अगोदर 5000 वर्ष थोडक्यात. आज 6-7 हजार वर्षापूर्वीचा मठाचा इतिहास आहे. मग आपण किती जुने त्याचा विचार करा. आपण प्रामुख्याने 12व्या शतकामध्ये लिंगायत धर्म निघाला असं झालं, पण आपण जर 7000 वर्षापूर्वी आपलाच मठ असेल मग नवीन झाला का? आपण खूप जुने आहोत, फक्त आपलीच ओळख आपण विसरलो. आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तिथे यायचं. आपली परंपरा काय आहे, तिथे मठामध्ये यात्रा किती होतात, कार्यक्रम किती होतात, आपल्याला पाठ पाहिजे. आपण शिष्य आहेत ना, शिष्य या नात्याने आपल्याला हे कार्यक्रम माहित पाहिजे. बरं, मानूरला काय इतकं महत्व दिलं जातं, मानूरला आता सांगताना सांगितलं जहागीरदार मठ संस्थान, जहागीरदार का म्हटलं जातं याचं पण माहित पाहिजे. फक्त आपल्याला काय वाटतं जहागीरदार म्हणजे मठ खूप मोठा आहे म्हणून, तसं नाही. जहागीरदार मठ याच्यासाठी म्हटलं जातं की महाराष्ट्रात असंख्य शिष्य मठाचे आहेत. फक्त लिंगायत धर्मातले किंवा वीरशैव धर्मातले नाहीत, तर 18 पगड जातीतले लोक मठाचे शिष्य आहेत. आणि हे तिथे आल्याशिवाय कळत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य झालं तर आपण पंढरपूरकडे जाताना वडवळ मोहोळ वगैरे तुम्ही गाव ऐकता, नागनाथ मंदिर वगैरे ऐकता. ते नागनाथ मंदिराचं मूळ ठिकाण जर कोणतं असेल तर ते मानूर आहे. आणि मठाचे इतके शिष्य आहेत, ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो महाराष्ट्र असं एक गाव नाही जिथे शिवाजी महाराजांचं नाव नाही, तसं महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मठाचे शिष्य आहेत. ज्या ठिकाणी वीरशैव लिंगायत समाज आहे तिथे एक तरी व्यक्ती मठाचा निघतो म्हणजे निघतो, म्हणजे आहे. आणि मठ जहागीरदार का, तर मठाचे शिष्य जहागीरदार. म्हणजे तुम्ही कोण झाले? त्याच्यामुळे आपण लहान नाही, आपण कोण? जहागीरदार. जहागीरदार मठाचे जहागीरदार शिष्य. जहागिरी काय आहे ते बघण्यासाठी तिथे येते. स्वामी सुद्धा शिष्य, आता तुम्ही जय घोष करताना जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय म्हटला, त्याच्यानंतर संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज की जय म्हटलं. हे आता आपल्या इकडे परिसरामध्ये कशा पद्धतीने उच्चार केला जातो. परंतु ज्या भागामध्ये आपले शिष्य आहेत त्यांना माहिती आहे की प्रथम नागनाथ महाराज की जय म्हणतात, नंतर जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय म्हणतात. का तर 5 पीठ महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर शिवाचार्यांचं नाव घेतलं जातं आपल्या मठाच्या, आणि मग मनमथ स्वामीचं घेतलं जातं. का तर मनमथ स्वामी हे मठाचे शिष्य आहेत. आणि शिष्याच्या नंतर गुरुचं नाव घेऊन जमत नाही, गुरुचं अगोदर आहे आणि मग शिष्याचं आहे.
आता तुम्हाला तर माहिती आहे मन्मथ स्वामींचा जन्म कसा झाला, माहिती आहे का? मन्मथ स्वामी मठाचे शिष्य कसे आहेत तर त्यांच्या जन्माच्या अगोदर पासून त्यांचे आई वडील पिता शिवलिंग आणि माता पार्वती हे दोघं कळंब म्हणून जे आहे, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, तुम्ही होनराव कंपनी तिकडचे आहेत त्याच्यामुळे माहिती असेल, कळंब तालुका आहे. त्या कळंबला जुनं नाव होतं निनगुर, नेकनूर, निनगुर हे हे परिसरातले नाव आहे. तर त्या नगराचे राजे हे शिवलिंग स्वामी होते आणि त्यांना अपत्य प्राप्त होत नव्हतं, म्हणून त्यांचा कुलगुरु मठ म्हणजे मानूर मठामध्ये जाऊन नागनाथाची सेवा केली. तत्कालीन शिवाचार्य बसवलिंग शिवाचार्य आपल्या मठाचे तत्कालीन त्यावेळेचे शिवाचार्य जे होते त्या शिवाचार्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर शिवराज नामक मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर आपण ज्या पद्धतीने लेकरांना शाळेत टाकतो, शिक्षण देतो, तसं ते शिक्षण देण्यासाठी मन्मथ स्वामींना म्हणजे त्या शिवराज नामक बालकाला आई वडिलांनी मठामध्ये पाठवलं आणि दीक्षा झाल्यानंतर जोपर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलगा मठामध्येच राहिला आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर कळंब ते पंढरपूर ही पदयात्रा त्यांनी चालू केली. कळंब ते शिखर शिंगणापूर ही पदयात्रा चालू केली आणि त्या पदयात्रेमध्ये शिखर शिंगणापूरला जाताना पंढरपुरात विठ्ठलाच्या समोर वाळवंटामध्ये वारकरी संप्रदाय बसलेला होता. भजन कीर्तन देवाची आराधना करायचं काम चालू होतं. त्यावेळी तिथे गेल्यानंतर शिवराजांनी देवाकडे पाहिल्यानंतर विठ्ठल बघण्या अगोदर देवाच्या मस्तकावरचा शिवलिंग दिसला आणि त्याच्यावर पदरचना केली आणि तो अभंग त्या वाळवंटामध्ये सोडला, म्हणून मन्मथ स्वामींना संत शिरोमणी ही पदवी दिली. आणि ते देण्यापूर्वी मठातून ज्यावेळी ते धर्मप्रचार आणि प्रसार करायला निघाले त्यावेळी तत्कालीन म्हणजे प्रचार आणि प्रसार करायचं म्हटलं की पोवाडी आणि लावणी गायला जायची त्या काळात, म्हणून त्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार केला. त्यावेळी महाराजांना कळालं आणि महाराजांनी त्यांना बोलवून घेऊन त्यांना सांगितलं होतं, ज्या पद्धतीने आपण म्हणतो एखाद्याचे कान टोचणे, व्यवस्थित समजून सांगणे, तशा पद्धतीने तत्कालीन शिवाचार्यांनी त्यांना सांगितलं की बाबा रे आपलं हे पोवाडे किंवा लावणी आपली ही परंपरा नाही, तर आपली पद आणि अभंगाची रचना करणं हे आपलं काम आहे. मग त्यावेळेस पासून मन्मथ स्वामींनी पदाची आणि अभंगाची रचना केली आणि त्या अभंगाच्या त्या पदाच्या जीवावरच गुरु महाराजांनी सांगितलेल्या या गोष्टीवरच ते संत पदाला गेले आणि आपण सुद्धा त्याच मठाचे शिष्य आहोत. आज तुम्ही काय म्हणाल, मन्मथ स्वामी महाराज की जय, बरोबर का? मन्मथ स्वामी कोण झाले? तुमचे गुरुबंधू झाले. बाकीच्या मठासाठी काय आहे, बाकीच्या शिष्यांसाठी काय आहे? मन्मथ स्वामी हे गुरुचं ठिकाण आहे, पण तुमच्यासाठी कोण आहेत? गुरुबंधू आहेत. म्हणजे आपण पण कमी ही परंपरा आपली, जे की 450 वर्षापूर्वी मन्मथ स्वामी झाले, त्यांनी परमरहस्य लिहिला. आज परमरहस्याचं पारायण महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक व्यक्ती परमरहस्याचं पारायण करतो. मग हे परमरहस्य लिहिणारे कोण आहेत, त्यांच्यावर कृपा आशीर्वाद कोणाचा होता? तर तत्कालीन शिवाचार्य बसवलिंग शिवाचार्य जे होते त्यांनी कृपा आशीर्वाद दिला, नागनाथांनी सद्बुद्धी दिली, असं त्यांचं स्वतःचा उल्लेख मन्मथ स्वामींनी ग्रंथाच्या उत्तरार्धामध्ये 17व्या अध्यायामध्ये 95 ते 100च्या दरम्यान केलेला आहे. त्यामुळे आपण सुद्धा त्या पद्धतीने पहा आपण कोण आहोत, आपली खरी किंमत काय हे ओळखायला सुरुवात करा. त्यासाठी काय करायचं? मठाला योग्य ठिकाणीच किंमत कळते ना. म्हणजे किती वाजता यायचं, काय यायचं ते सांगा. तयारी किती वाजता करायचं? 7ला बरोबर सुरू होईल कार्यक्रम. 6:30ला चालतं म्हणजे थोडस पूर्व तयारी.
किंवा 6:30ला म्हटलं तरी स्टार्ट करतो. तुम्ही जेवढ्या लवकर असेल तेवढं चालू करा. कारण 1 ते 5 महाप्रसाद 4:30 ते 5 तास पूजा चालणार आहे. त्याच्यानंतर आरती होणार. त्या आरतीच्या अगोदर आम्ही तिथे येऊन पाद्यपूजा करून थोडंफार प्रवचन होईल. परत आशीर्वचन झाल्याच्या नंतर आरती होऊन मग प्रसाद होणार आहे. त्याच्यामुळे लवकर जितकं होईल 12 साडेबारा पर्यंत उरकता येईल अशा पद्धतीने आवडतं. चालू केलं तर चालतं. जेवढे 6ला येतो. 6:30 पावणे 7. पाद्यपूजेला सांगितलं की 4 चला या पप्पांना देते. जय मंगलम जय नमः श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु नागनाथ महाराज की जय. केतकेश्वर महाराज की जय. पंचाचार्य गुरु वृंद जय जय. पंचाचार्य गुरु वृंद जय जय. सेवा करितो नित्य तुमची. सेवा करितो नित्य तुमची. भववंद जय जय. पंचाचार्य गुरु वृंद जय जय. सुरवर मुनि जन स्तोत्रे गाते. सुरवर मुनि जन स्तोत्रे गाते. त्रिसहस्रचर वन्द्य जय जय. पंचाचार्य गुरु वृंद जय जय. सद्धर्माचे पावन करुणी. सद्धर्माचे पावन करुणी. जनवन्द्य जय जय. पंचाचार्य गुरु वृंद जय जय. स्तोत्रे गाता शेषहि शिनला. स्तोत्रे गाता शेषहि शिनला. वरुणीति मति मंद जय जय. पंचाचार्य गुरु वृंद जय जय. पदकमलावरी भ्रमर न्यायपरी. पदकमलावरी भ्रमर न्यायपरी. मोहित सदानंद जय जय. पंचाचार्य गुरु वृंद जय जय. कर्पूराची वरी घेऊन लावू ज्योतीला. लावू ज्योतीला. सुगंधी हा कर्पूर दीप लावू सद्गुरुला. सुगंधी हा कर्पूर दीप लावू सद्गुरुला. इंद्रियावरी ठेवून ताबा जिंकू बुद्धीला. जिंकू बुद्धीला. माया विकार दूर करून लागे पूजेला. माया विकार दूर करून लागे पूजेला. सर्वर्गाचा नाश करून बोधे तत्वाला. बोधे तत्वाला. शरीर कर्तही घेऊन जाणे साग बहु केला. शरीर कर्तही घेऊन जाणे साग
बहु केला अष्टावर्ण पंचाचार मार्ग असे जाला भक्त महेश प्राण प्रसादे शरण ऐक्याला भक्त महेश प्राण प्रसादे शरण ऐक्याला सारे सारे समाजेस हो सर्वै काळाला नीलकंठ वंदे आदरे शिव योग्याला नीलकंठ वंदे आदरे शिव योग्याला कर्पूराची झडी घेऊन लावू ज्योतीला सुगंधी हा कर्पूर दीप लावू सद्गुरुला सुगंधी हा कर्पूर दीप लावू सद्गुरुला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुणामृतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्याविवेकं भवारण्यतः उमानाथमीशं जडाजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामि हरिं महादेवदेवं महापापनाशं चितावस्वलेपं नमो नागनाथं चितावस्वलेपं नमो नागनाथं चितावस्वलेपं नमो नागनाथं जय मंगलम जय नमः श्रीमद्गुरु पंचाचार्य महाराज की जय सत्संगोनी नमस्वामी महाराज की जय सद्गुरु नागनाथ महाराज की जय केतकेश्वर महाराज की जय विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव या दर्शन सगळे जण फॅन चालू करा फॅन चालू करा जरा बंद करा फॅन चालू करा फॅन आपण चालू करू मला दिवस कमी राहिले अगोदर सगळ्या गोष्टी करायच्या 7:30 मध्ये इतकं झालं काकू पूजा करतो शूटिंग चालू आहे खूप आम्ही काढ सुरुवातीला लावलेला का काढ प्रश्नचिन्ह फोटो काढायचे येते का तुला काढायला कधी येऊन पाहणार ही परंपरा मोडू नका मला नाही बाहेर लावायचं आतमध्ये जी जागा आहे तिथे लावून द्या आम्ही आमच्या पद्धतीने लाईट करायची काय करायचं लावून मला तरी परंतु काय काढला का काढला त्याचं कारण थोडस मागं फटका होता
काय लागते अक्षयला पाय पडायचं आम्हाला काय कोणत्या कोपऱ्यात ना ते आम्हाला काय द्यायला आवडतं पण इकडे जायचं त्याच्यामुळे तिकडनं फिरून जातो बापू साईडला भैया काय चल अब सारखं चालूच राहणार आहे चालूच राहणार फोटो काढ बरोबर सरकार म्हणून सांगितलं होतं सरांना पण बोलू जी आर नुसार डायरेक्ट तहसीलदारालाच मागणी करतो पण ते काय होतंय तुमचं रेकॉर्ड नाही ठीक आहे परंतु जुना ओल्ड जो गुगल नकाशा आहे त्याच्यावर तरी काहीतरी दिसेल ना मुठभर समाजातला गावामध्ये राहणारा समाज फक्त पोटावर नाही सगळे जिकडे तिकडे गेलेले आता काही लोकांची अशी आपल्या समाजात मला येऊन मानवमध्ये पाया पड दहन काय केलं जातं विषयात आम्ही केली अनावर झाला रडला